आणि आता पुढची एक सविस्तर बातमी पाहूयात। सरकारने मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा विजय झाला। पण आता याच मुद्द्यावरून ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या सरकारवरती टीकेची झोड उठवली। ओबीसींवर अन्याय, मराठ्यांची फसवणूक, सरकारच्या अध्यादेशावर भुजबळांचा हल्ला, अध्यादेश कोर्टात टिकणार नसल्याचा टोला, ओबीसींवर अन्याय नाही, फडणवीसांचा दावा। मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 6 महिन्यापासून सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आलं। जरांगे पाटलांनी मागितलेलं मराठा आरक्षण देणारा GR मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या स्वाधीन केला। 1 सप्टेंबर 2023 ला अंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज ते 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी मराठा आरक्षणाचा GR हाती घेईपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी मोठी मजल मारली। पण आता जरांगेंच्या याच यशानंतर ओबीसी नेते मात्र सरकारवर टीका करू लागले। सरकारमध्येच मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी हा अध्यादेश कोर्टात टिकणार नाही असा दावा करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय। मला वाटतं हे सगळं जे आहे हा आयवॉश आहे। ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल। भुजबळांच्या या टीकेनंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा त्यांच्या शैलीत भुजबळांवर प्रहार केलाय। यश मिळवल्यानंतर त्यांनी भुजबळांवर शेलक्या भाषेत टीकास्त्र टाकलं। आणि हे येतात आणि हे म्हणतात मी नेता काय नेता यार तू गोरगरिबात आमच्यात भांडण नको लावू, तू मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो, आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे। गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना। आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर। भुजबळांनी आपल्या सरकारला लक्ष केल्यानं सत्ताधिकाऱ्यांनीही यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं। सरकारनं ओबीसींवर अन्याय केला नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला। कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। राज्यात गेल्या 4 दशकांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजतोय, तर जरांगे पाटलांनी मागील 6 महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती। जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला। पण आता याच मुद्द्यावरून ओबीसी समाज नाराज झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता सरकार मराठा आणि ओबीसींमधला समतोल कसा साधतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18। गोंदिया भंडारा जिल्ह्यातील भाजपचे माजी मंत्री परिणय फुके